महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना शाखा धाराशिव। आम्ही सध्या 23/2/2026 पासून काम बंद आंदोलन करणार असून आमच्या जिव्हाळ्याच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत की वेतन त्रुटी आणि दुसरी 1 नोव्हेंबर 2005 पासून जशास तशी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात। आणि आम्ही सध्या 23/2 पासून आमच्या मागण्या मान्य होतोवर किंवा शासन निर्णय निघेपर्यंत सध्या आम्ही काम बंद आंदोलनात कार्यरत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की गणेश साहेब लिपिकवर्गीय समाजावर जो झालेला 4थ्या वेतन आयोगापासून तो अन्याय जो आहे त्याची प्रमुख मागणी आहे आमची। त्यामध्ये वेतन त्रुटी हा जिव्हाळ्याचा विषय आहे। आणि दुसरी प्रमुख मागणी आहे 2005 नंतरची सेवेत लागलेले कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी। ह्या प्रमुख दोन मागण्या जोपर्यंत आमच्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन छेडलेलं आहे। आणि आमचं आंदोलन जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन असंच चालू राहणार आहे। लिपिकवर्गीय कर्मचारी 4थ्या वेतन आयोगापासून आम्हाला वेतन श्रेणी कमी देण्यात येत आहे। ग्रामसेवक संघटना यांची मागणी मान्य करून आम्हाला अजूनही अद्याप देण्यात आलेली नाही। तसेच 1/11/2005 नंतर जे पूर्वी जी सेवेत लागलेले आहेत त्यांना GPF लागू आहे, परंतु 1/11/2005 नंतर जी ह्याला सेवेत लागलेले आहेत त्यांना परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आलेली आहे की जशा जुनी पेन्शन जे लागू आहेत कर्मचाऱ्यांना 1/11/2005 नंतर जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांनाही पूर्वीप्रमाणे देण्यात यावे। तसेच 1 नोव्हेंबर 2005 नंतर अनुकंपाची जी प्रतीक्षा सूची आहे ती ही करण्यात यावी। प्रतीक्षा सूची असलेल्या सर्व लोकांना एक पेन्शन लागू करण्यात यावी आणि कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक ही एक पद करावं आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी सहाय्यक प्रशासन अधिकारी हे एक पद करावं। अशी पदोन्नती स्तर कमी करण्यात यावी। याबाबत आम्ही दिनांक 16/2/2026 पासून असहकार आंदोलन करण्यात आलेले होते, परंतु शासनाने याबाबत दखल घेतलेली नाही। त्यामुळे 23/2/2026 पासून आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत। काम बंद आंदोलन आमचा शासन निर्णय निघूपर्यंत बेमुदत काम बंद राहणार आहे आणि आम्ही पंचायत समिती आवारात पेंडॉल टाकून काम बंद आंदोलन करणार आहोत।